हा लाल लाल भोपळा आहे जो म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि याची खीर ही नेहमीच मी म्हणजे नवरात्रीमध्ये तर भरपूर वेळा खाल्लेली आहे. त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हा भोपळा इकडं म्हणजे ह्याचाच भेटतो आम्हाला. ऑरेंज कलरचा सहसा मिळत नाही आणि त्याच्या बिया वगैरे काढून घ्यायचं. वरचं जे साल्ट असतं ते खूप कडक असतं, ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि अशी खीर बनविण्यासाठी स्पेशल म्हणजे की असे बारीक बारीक काप करून घ्यायचं आणि ते आपल्याला म्हणजे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. हे तसं पटकन शिजतात, अगदी 5-10 मिनटाच्या आत अशी छान उपवासासाठी खीर तयार होते आपली. आणि इकडं असं आता शिजवून घेते तोपर्यंत छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून शिजायला पटकन ते शिजतील म्हणून. आणि लगेच 5 मिनटाच्या आत शिजलेले पण आहेत, पाहू शकता. लगेच याच्यामध्ये म्हणजे पाणी शोषून घेतं ते आणि पटकन शिजतं पण. आणि एकदम मऊसूत शिजतात ते, पाहू शकता लगेच. आता हे एकदम म्हणजे गुळगुळीत झालेलं आहे खरं तर, पण मऊ शिजलेलं आहे हे. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं त्याला हे करून घेते असं. जास्तही जर शिजलं ना तर ते खूप पाणी जास्त पानचट लागतं, म्हणून थोडंसं शिजून द्यायचं त्याला. जास्त शिजल्यानंतर ते काही व्यवस्थित म्हणजे खीर लागत नाही, कारण पूर्ण पाणी त्याच्यामध्ये जातं म्हणून. आणि इकडं मिक्सरला असं लगेच वाटून घेतलं. थोडं म्हणजे थोडंसं कोमट झाल्यानंतर वाटून घ्या, लगेच पण वाटून घेऊ नका. आणि इकडं पातेल्यात दुसऱ्या वतून घेते, त्याच्यामध्ये साखर आणि दूध किंवा गूळ जे आवडतं ते टाका, थोडीशी विलायची टाका आणि थोडंसं शिजू द्या त्याला. आणि अशी मस्त खाण्यासाठी घट्ट खीर इकडे तयार होते. उपवासाची झटकीपट अशी खीर तयार होते. तर चला, तर मग मला तुम्हाला ही कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.